आता हे याच्यासाठी आहे, हर्निया असेल तर देर इज अ नो रिलेशन बिटवीन टेस्टिस and contents which comes through the inguinal canal. कॉर्डशी असते पण टेस्टिसशी काहीही संबंध नसतो. म्हणून रिलेशन ऑफ द स्वेलिंग टू द टेस्टिस अँड स्पर्मॅटिक कॉर्ड. इन इन्ग्वायनल hernia remains in front and side of the spermatic cord, and the testes which remain incorporated in swelling if hernia is acquired or funicular variety. आता याच्यात परत एक प्रॉब्लेम आहे. पुस्तक बंद करा सगळ्यांना. पुस्तकं काढाल तर पुस्तकातलंच वाचलं जाईल. हे फक्त पॉईंटसाठी आहे. आता इन इन्ग्वायनल हर्निया देर आर 2 टाइप्स ऑफ हर्निया. एक कंजेनायटल अँड ॲक्वायर्ड हर्निया. कंजेनायटल हर्नियामध्ये काय असते? इन मेल कंजेनायटल हर्निया हा मेलमध्येच असतो. कारण काय? इन फिटल लाईफ टेस्टिस आर द ॲबडॉमिनल पार्ट अँड किडनीज आर एक्स्ट्रा ॲबडॉमिनल पार्ट. देन किडनीज ॲसेड अँड टेस्टिस डिसेंड. किडनीज वर जातात आणि टेस्टिस खाली येतात. म्हणजे हा असा पार्ट असेल तर किडनी कुठं असतात? इथं असतात. टेस्टिस कुठं असतात? इथं असतात. किडनीज खाली येतात आणि टेस्टिस वर जातात. ही प्रोसेस असते. ही प्रोसेस होते तेव्हा पेरिटोनियल स्ट्रक्चर जे असते, पेरिटोनियल कवरिंग जे असते ते याच्यासोबत वर जाते आणि याच्यासोबत खाली येते. आणि ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर हे बंद क्लोज होते. इन केस जर हे क्लोज झालं नाही, ओपन राहिलं, तर देर इज अ रिलेशन और कनेक्शन इन ॲबडोमेन अँड स्क्रोटल रिजन. म्हणजे ॲबडॉमिनल कंटेंट इकडे येतात, टेस्टिस वर सुद्धा जाऊ शकते. लक्षात. म्हणून इन केस ऑफ कंजेनायटल हर्निया देर इज अ कनेक्शन बिटवीन द इन्ग्वायनल कॅनल अँड ॲबडॉमिनल कॅव्हिटी. म्हणजे ॲबडॉमिनल कॅव्हिटीतलं फ्लुइड जे आहे, पेरिटोनियल फ्लुइड, ते टेस्टिसमध्ये येऊ शकतं. मग असं स्वेलिंग रिड्युसिबल असते. कंजेनायटल हर्नियामध्ये असं जर हायड्रोसिल असेल बच्चूमध्ये तर हायड्रोसिल इज रिड्युसिबल. कारण काय होते? फ्लुइड येते आणि पेशंट झोपला ॲबडॉमेनमध्ये जाते. हे रिलेशन असते. आणि हर्नियाच्या बाबतीमध्ये, इन्ग्वायनल हर्नियाच्या बाबतीमध्ये कंटेंट ऑफ इन्ग्वायनल कॅनल इज स्पर्मॅटिक कॉर्ड अँड सॅक ऑफ द हर्निया. अशा प्रकारचं रिलेशन असते. जर हायड्रोसिल असेल तर देर इज अ नो रिलेशन बिटवीन टेस्टिस अँड हर्निया. हर्नियाशी काही संबंध नसतो. हर्निया विथ हायड्रोसिल असेल तर हायड्रोसिल इज अ सेपरेट स्वेलिंग अँड हर्निया इज अ सेपरेट स्वेलिंग. दिस इज द रिलेशन. 2 क्लासिकल साइन्स ऑफ अनकॉम्प्लिकेटेड हर्निया. म्हणजे सिम्पल हर्निया तुम्हाला जर डेफिनेशन विचारली की व्हॉट इज मीन बाय hernia, there are 2 classical signs or cardinal signs. One is the impulse on cuffing and second is the reducibility. Hernia is a reducible swelling and hydrocele is a irreducible swelling, and cuff impulse are positive. What is mean by cuff impulse positive and cuff impulse negative? पेशंटला कफ केल्यावर ते जे कंटेंट आहे ते जर बाहेर म्हणजे एक येत असते, म्हणजे एक्सटेंड होत असते बाहेर, तर मग एक्सटेंड म्हणजे लांबत असते. म्हणजे तिथे प्रोट्रुजन टाइम जर दिसत असेल तर म्हणजे काय म्हणजे अर्थ बरोबर आहे. अर्थ what do you mean by cuff impulse positive?
बोला लवकर. का ग? जर कफिंग केल्यानंतर आमंत्रण पाहिजे का तुम्हाला? कफिंग सांगा म्हटलं तरी सांगत नाही तुम्ही. असं म्हटलं की मग प्रत्येकाला उभं करायचे. नवीन पद्धत आहे का क्लासची तुमच्या? मग तोंडाकडे पाहता विचारला की सांग ना आता. कफिंग केल्यानंतर जर जे मटेरियल आहे ते बाहेर सॅकमध्ये येऊन वरून स्वेलिंग दिसत असेल तर कफिंग पण पॉझिटिव्ह, आणि कफिंग केल्यानंतर जर ते दिसत नसेल असं का? काय मेकॅनिझम आहे याच्यात? काय कन्सेप्ट आहे? तू बस खाली. काय होते कफ पिंपल्स? कफिंग करायला सांगितलं की पेशंट. मग ॲब्डोमिनल प्रेशर. हर्निया वगैरे म्हणजे नाही चालत. गणित आहे. हर्निया वगैरे म्हणजे काय? वगैरे काय भाजीपाला आहे का तिथं? हर्निया वगैरे असेल तर हर्निया असेल तर की ॲबनॉर्मल ओपनिंग असेल. Impulse on cuffing. The examination should always perform in standing position. नेहमी कफ इम्पल्स. आपण आता आपल्या इथे हर्निया मोठे मोठे दिसतात म्हणून, पण हर्नियाचा साईज खूपच छोटा असेल, ओपनिंग जर कमी असेल, ॲबनॉर्मल ओपनिंग जर छोटं असेल आणि कंटेंट जर जास्त बाहेर येत नसतील, तर लाईन डाऊन पोझिशनमध्ये जेव्हा पेशंट असतो तेव्हा त्याला कफिंग करायला लागल्यावर आपल्याला ही टेस्ट कधी कधी निगेटिव्ह येते. म्हणून आज द पेशंट टू स्टँड अँड his face toward opposite direction and ask him to cuff. कफ केल्यानंतर इन्ग्वायनल रिजनमध्ये, सुपरफिशियल इन्ग्वायनल रिजनला आपला हात ठेवायचा, पामर सरफेस, टू फील द कफ इम्पल्स. कफ इम्पल्स फील करण्यासाठी आपण पेशंटच्या इन्ग्वायनल रिजनवर हात ठेवायचा, सुपरफिशियल इन्ग्वायनल. तिथं आपला हात ठेवल्यानंतर कंटेंट जे कॅनलमधून येतील त्या कॅनलमधून आपल्याला ते फील होतील, कारण तिथं ओपनिंग आहे. खोकला केल्याबरोबर प्रेशर वाढेल कॅनलमधलं आणि आपल्याला हाताला इम्पल्सेस लागतील. द रूट ऑफ द स्क्रोटम कॅन बी हेल्ड बिटवीन द इंडेक्स अँड थंब फिंगर टू फील द. काल टू गेट रीच अबाउट द स्वेलिंगसाठी सांगितलं होतं की होल्ड द स्वेलिंग इन थंब अँड इंडेक्स फिंगर. तसंच पकडायचं पेशंटचं रूट ऑफ द स्क्रोटम आणि आज द पेशंट टू कप केल्यानंतर जर थंब आणि याला ते इम्पल्सेस लागले तर कफ इम्पल्स पॉझिटिव्ह. एखाद्याच वेळेस असं होते की आपल्याला इम्पल्सेस दिसत नाही. जनरली वी कॅन व्हिज्युअलाइज द कफ इम्पल्स ड्युरिंग कफिंग. कंटेंट्स ऑफ द हर्निया विल फोर्स आउट थ्रू द सुपरफिशियल इन्ग्वायनल रिज अँड सेपरेट द थंब अँड इंडेक्स फिंगर. आपण जर स्वेलिंग हातात होल्ड करायचा प्रयत्न केला आणि होल्ड करून ठेवलं, आज द पेशंट टू कफ. फोर्सली इन्व्हायनल कॅनलमधून, सुपरफिशियल इन्व्हायनल रिंगमधून कंटेंट्स बाहेर येतील आणि हे डिस्टन्स आहे हे वाढेल, हाताला लागतील इम्पल्सेस, फोर्सली बाजूला होते, मीन्स कफ इम्पल्स पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर आपण स्ट्रँग्युलेटेड हर्नियाच्या विषयी त्या दिवशीच बोललो. स्ट्रँग्युलेटेड हर्निया म्हणजे काय? त्या दिवशी मी तुम्हाला चांगलं उदाहरण दिलं की आपण एवढी फट आहे, याच्यापेक्षा छोटी फट आहे आणि प्रेशर वाढवलं तर पडदा बाहेर आहे. तर स्ट्रँग्युलेटेड हर्नियामध्ये काय असते, ही रिंग जी आहे ती रिंग इलेक्ट्रिसिटी असते या रिंगमध्ये. याच्यामधून कंटेंट्स, समजा आपलं एम्प्टी स्टमक आहे तर बॉवेल एम्प्टी राहतील, बॉवेल एम्प्टी राहतील तर ते सगळे इथे येतील. एखाद्या पेशंटला कॉन्स्टिपेशन झालं, कॉन्स्टिपेशन झाल्यामुळे पेशंट जोर लावेल, जोर लावल्याबरोबर ॲब्डॉमिनल कंटेंट्स या रिंगमधून बाहेर येतील. बाहेर आल्यानंतर ही रिंग एक्सपांड, इलास्टिसिटी असते, मस्क्युलर याचे क्रिसक्रॉस ऑफ द मसल्स, मस्क्युलर पार्ट असतो त्याच्यामुळे इलास्टिसिटी असते. ही रिंग डायलेट होते आणि कंटेंट जास्त येऊन जातात. कंटेंट बाहेर आल्यानंतर रिंग पूर्ववत.
आता ही रिंग जर इतकी इतकी अशी झाली असेल, सगळे कंटेंट्स जोर लावल्यामुळे रिंग एक्सपांड झाली आणि सगळे कंटेंट्स बाहेर येऊन गेले. आल्यानंतर रिंग पूर्ववत झाली आणि सगळे कंटेंट्स इथे येऊन थांबले. कंटेंट्स इथे येऊन थांबल्यानंतर ही रिंग पूर्ववत झाल्यामुळे ते कंटेंट्स पहिले जे पेशंट हाताने रिड्यूस करत होता स्वेलिंग, हाताने मॅन्युअली पेशंटला जर सांगितलं तुम्ही तर पेशंट मॅन्युअली आपले कंटेंट्स आहेत ह्या रिंगमधून हळूहळू आतमध्ये टाकत असतो. आपण जर पाहिलं पेशंट सांगतो की हाताने स्वेलिंग कमी केलं, हिस्ट्री देतो पेशंट की मी हाताने स्वेलिंग कमी केलं की स्वेलिंग कमी होते, पण काही तासापासून स्वेलिंग कमी होत नाही आणि थोडं थोडं पेन. ही झाली पहिली स्टेज, कारण रिंग कॉन्स्ट्रिक्ट होऊन गेली आणि कंटेंट्स बाहेर आले म्हणून स्वेलिंग दिसायला लागलं आणि स्वेलिंग बिकम सडनली इरिड्युसिबल. स्ट्रँग्युलेटेड हर्नियामध्ये काय होतं तर दिस स्टेज इज कॉल्ड ऑब्स्ट्रक्टेड हर्निया. ऑब्स्ट्रक्शन झालेलं आहे, फक्त ऑब्स्ट्रक्शन झालं. जो मार्ग जो रेग्युलर सुरू होता म्हणजे जिथून कंटेंट्स बाहेर यायचे जिथून कंटेंट्स बाहेर आतमध्ये जायचे, हा पाथवे ऑब्स्ट्रक्ट झाला. दॅट इज कॉल्ड ऑब्स्ट्रक्टेड हर्निया. ऑब्स्ट्रक्टेड हर्नियामध्ये ओनली कंटेंट्स ऑफ द हर्नियल सॅक बिकम ऑब्स्ट्रक्टेड आणि रिंग जी आहे ती रिंग ऑब्स्ट्रक्टेड होते, ही रिंग सुपरफिशियल. आता ब्लड सप्लाय, हा जे कंटेंट्स आले याला तर ब्लड सप्लाय, आर्टरियल सप्लाय, वेनस सप्लाय, दोन्ही पण व्हेसल्स जातात. आर्टरी आणि वेनस दोन्ही सप्लाय. अशा याच्यात काय होते तो सप्लायही सुरू राहतो कारण पूर्णतः रिंग एकदम बंद झालेली नाही. जेव्हा प्रेशर वाढत जाते तेव्हा पहिले सुपरफिशियल वेनस सप्लाय असतो, वेनस सप्लाय बिकम कॉन्स्ट्रिक्टेड, त्याच्यावर प्रेशर येते कारण इकडे जे कंटेंट्स आलेले आहेत त्याचे तर त्याचं फंक्शन सुरूच राहते. म्हणजे इंटेस्टाईनमधून काही कंटेंट्स येत असतील, ते कंटेंट फ्लुइड सिक्रेट होत राहते, ओमेंटम असेल, ओमेंटममध्ये ऑस्मॉसिस सुरूच राहते, ब्लड सप्लाय असेल तर वेनस सप्लाय बिकम कॉन्स्ट्रिक्टेड. तेव्हा कंजेशन वाढत जाते, त्याच्यामुळे हर्निया वेनस सप्लाय बंद होऊन जातो, वेनस ड्रेनेज इथंच राहतो, त्याच्यामुळे स्वेलिंग बिकम टेन्स होऊन जाते आणि तो वेनस प्रेशर वाढल्यामुळे, वेनस कंजेशन झाल्यामुळे ते प्रेशर अजून वाढत जाते. कुठे? ह्या रिंगवर. ह्या रिंगवरचं प्रेशर वाढत गेल्यामुळे अजून एखाद्याचा गळा तुटल्यासारखं, तेव्हा मग स्ट्रँग्युलेशन व्हायला सुरू. व्हेनस प्रेशर हे आर्टरियल प्रेशर, आर्टरीचं सप्लाय तोपर्यंत सुरू असतो, परंतु हे कंजेशन वाढल्यामुळे आर्टरीवर सुद्धा प्रेशर येते आणि आर्टरियल सप्लायसुद्धा बंद होतो आणि तेव्हा टोटली हर्निया स्ट्रँग्युलेट होतो, म्हणजे त्याचा गळा घोटला जातो आणि हर्निया बिकम इरिड्युसिबल. आणि याच्यानंतर पेशंटला ऑब्स्ट्रक्शन, इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शनचे लक्षणं दिसायला लागतात. त्याच्यानंतर ओमेटिक, हे सगळे लक्षणं. पण लोकली आपल्याला हे जे फिनॉमिनॉन आहे, पहिले वेनस सप्लाय बंद होणे, नंतर आर्टरियल सप्लाय बंद होणे आणि हे स्ट्रँग्युलेशन. पहिले ऑब्स्ट्रक्शन होते, देन स्ट्रँग्युलेशन आणि हर्निया बिकम सडनली इरिड्युसिबल. पहिलं लक्षण असते हर्निया. म्हणून कफ इम्पल. समजलं हे? नसेल समजलं तर सांग. विचारल्यानंतर आलं पाहिजे. समजलं ना? त्याच्यानंतर झीमन्स टेस्ट आहे. झीमन्स टेस्टमध्ये आपल्याला डीप इन्ग्वायनल रिंग, सुपरफिशियल इन्ग्वायनल रिंग, डीप इन्ग्वायनल रिंग अँड फिमोरल, 3 ठिकाणी असतात. आता 3 ठिकाणी म्हणजे कसं, तर आपल्याला याच्यासाठी तिन्ही रिंग माहिती पाहिजे आणि आपलं तिन्हीही प्लेस माहिती पाहिजे
आणि तिन्ही ठिकाणचे ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर्स आपल्याला माहिती पाहिजे. तर याच्यामध्ये डिस्टिंग्विश करायचं आहे डायरेक्ट हर्निया, इनडायरेक्ट हर्निया आणि फिमोरल हर्निया. तर आपल्याला सगळ्यात पहिले हे माहीत पाहिजे की सुपरफिशियल इन्ग्वायनल रिंग कुठे असते. तर सुपरफिशियल हे रिंग असते इंडेक्स फिंगर ओव्हर द डीप इन्ग्वायनल रिंग. डीप इन्ग्वायनल रिंग म्हणजे जी इन्ग्वायनल कॅनल जिथून सुरू होते ती डीप इन्ग्वायनल रिंग आणि ज्या ठिकाणी संपते ती सुपरफिशियल इन्ग्वायनल रिंग. आणि मिड पॉईंट ऑफ इन्ग्वायनल लिगामेंट हे 3 पॉईंट असतात. तर हे 3 पॉईंट आपल्याला पाहायचे आहेत. तर त्याच्यातल्या पहिली आहे आपल्याला की डीप इन्ग्वायनल रिंग कुठे असते. हाफ इंच अबोव द मिड इन्ग्वायनल पॉईंट which is the midpoint between anterior superior spine and pubic symphysis. हा झाला इन्ग्वायनल लिगामेंट, हे झालं प्युबिक ट्युबरकल, हे झालं अँटेरियर सुपिरियर इलियाक स्पाइन आणि हा झाला तुमचं इन्ग्वायनल लिगामेंट. मिड पॉईंट आणि हाफ इंच अबोव द मिड पॉईंट that is डीप इन्ग्वायनल रिंग. लक्षात. देन सुपरफिशियल इन्ग्वायनल रिंग. सुपरफिशियल इन्ग्वायनल रिंग ओव्हर द कुठे असते 4 सेंटीमीटर बिलो द लॅटरल ट्युबरकल. सुपरफिशियल इन्ग्वायनल रिंग ही झाली मिड पॉईंट ऑफ हे आणि हे प्युबिक ट्युबरकल. हे प्युबिक ट्युबरकलच्या 4 सेंटीमीटर मिडियली असते, इथून 4 सेंटीमीटर मिडियल टू प्युबिक ट्युबरकल असते सुपरफिशियल इन्ग्वायनल रिंग. आता हे झाले 3 पॉईंट. इथं ठेवायचं रिंग फिंगर, इथं ठेवायचं इंडेक्स फिंगर आणि बिलो द इन्ग्वायनल लिगामेंट हे इथं ठेवायचे. अशा 3 बोटं ठेवल्यानंतर ही टेस्ट काही इतकी काय म्हणतात त्याला रिलायबल नाही आहे की तुम्हाला माहीतच होईल. पण जिमन्सने सांगितलं आहे की 3 बोटं एका ठिकाणी ठेवले एका पेशंटवर, सुपरफिशियल रिंग, डीप इन्ग्वायनल रिंग आणि फ्युमोरल ओपनिंग ह्या ठिकाणी जर 3 पॉईंट ठेवले पेशंटला कप करायला सांगितलं, जर डीप रिंगचे तिथं इम्पल्सेस लागले तर इनडायरेक्ट हर्निया, सुपरफिशियल इन्ग्वायनल रिंगचे तिथे लागले तर डायरेक्ट हर्निया आणि फिमोरल ओपनिंगचे तिथे जर लागले तर फिमोरल हर्निया असं त्यांनी सांगितलं आहे. पण इतकी रिलायबल ही टेस्ट नाही आहे. पण ही प्रॅक्टिकली आपल्याला थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली रिलायबल नाही आहे, पण थेरॉटिकली माहीत असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे बाकीचे जे टेस्ट सांगितले आहेत त्या महत्त्वाच्या टेस्ट आहेत. आपण व्हिडिओ पाहिलेला आहे का तर मी थेरॉटिकली 2 टेस्ट सांगते तुम्हाला, रिंग इन्व्हॅजिनेशन टेस्ट अँड रिंग ऑक्लुजन टेस्ट. रिंग इन्व्हॅजिनेशन म्हणून त्या दृष्टीने सुपरफिशियल इन्ग्वायनल रिंग आणि डीप इन्ग्वायनल रिंग म्हणजे थोडक्यात पूर्ण आपली इन्ग्वायनल कॅनाल माहिती असणे आवश्यक आहे दोन्ही टेस्टसाठी. तर पेशंटवर तर तुम्हाला सांगूच, पण थेरॉटिकली समजून घ्या तुम्ही की आपल्याला हर्निया डायरेक्ट आहे की इनडायरेक्ट आहे. हे सगळ्यात फिमोरल हर्निया खूप रेअर असतो, खूप रेअरली पाहायला मिळतो. आपल्याला डिस्टिंग्विश करायचं आहे डायरेक्ट हर्निया आणि इनडायरेक्ट हर्निया. कशासाठी डायरेक्ट हर्निया आणि इनडायरेक्ट हर्निया आपल्याला डिस्टिंग्विश करायचं आहे. ड्युरिंग ऑपरेशन डायरेक्ट हर्नियामध्ये देर इज नो नीड ऑफ हर्निओटॉमी. हर्निओटॉमी मीन्स एक्सिजन ऑफ सॅक. देर इज नो नीड ऑफ एक्सिजन ऑफ सॅक. यू हॅव टू पुश द सॅक in abdomen and repair the hernia. In case of indirect hernia, you have to do the herniotomy. म्हणून आपल्याला
ऑपरेशनच्या पहिले डायरेक्ट हर्निया आहे की इनडायरेक्ट हर्निया आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. आता परत तुम्हाला सांगते की ती कॅनाल आहे, त्या कॅनालमधून डीप इन्व्हायनल रिंगमधून पाऊच घेऊन इनडायरेक्टली हर्निया इन्व्हायनल कॅनालमध्ये, म्हणून त्याला इनडायरेक्ट हर्निया. आणि डायरेक्ट हर्नियामध्ये काय होते, पोस्टेरियर वॉल जी असते ॲब्डॉमेनची ती वीक होते आणि मसल फाटतात, त्याच्यामुळे डायरेक्टली हर्निया ह्या इथून बाहेर होते. हेझलबॅक ट्रायंगलमधून. आता हेझलबॅक ट्रायंगल म्हणजे काय, कोणते कोणते हे पॉईंट, इन्फेरियर एपिगॅस्ट्रिक आर्टरी, इन्व्हायनल लिगामेंट अँड लॅटरल बॉर्डर ऑफ व्हेट्रस ऑर्टस. पण आता तो अँगल आहे, त्या अँगलपेक्षाही महत्त्वाचं आहे आपल्याला की इनडायरेक्ट आणि डायरेक्ट अँगलचं इतकं इम्पॉर्टन्स नाही आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला सांगते मी याला इनडायरेक्ट हर्निया का म्हणतात. ॲब्डॉमिनचाच पार्ट आहे, कॅनाल हा ॲब्डॉमिनचाच पार्ट आहे, परंतु ॲब्डॉमिनमधून कंटेंट आणि सॅक अशी येते, अशी जाऊन अशी येते, म्हणून याला इनडायरेक्ट हर्निया म्हणतात. हर्निया विच कम्स थ्रू द डीप इन्व्हायनल रिंग, that is indirect hernia. The hernia which comes directly through the superficial inguinal ring, it is a direct hernia. आता हे कंटेंट्स असे येऊन हे पहा, हे कसं स्ट्रक्चर होईल, अशी पिशवी आतमध्ये टाकली. म्हणून इनडायरेक्ट हर्नियामध्ये जी सॅक असते त्या सॅकला फंडस, नेक आणि बॉडी तीन पार्ट असतात. पण डायरेक्ट हर्नियामध्ये सरळ सरळ असा ओव्हल शेप बाहेर येतो, असा पाऊच बल्जिंग बाहेर येते. कधी कधी याच्यासोबत कंटेंट सुद्धा असतात, कधी कधी ब्लॅडर सुद्धा बाहेर येते, सिकअप सुद्धा बाहेर येते, अपेंडिक्स सुद्धा बाहेर येते याच्यामधून. म्हणून जी वॉल असते सॅकची, इट इज मेड अप ऑफ एनी ऑर्गन. सॅकची डायरेक्ट हर्नियामध्ये जी सॅक असते त्याची ती का ओपन करू नये, तर त्यामध्ये कुठलाही पार्ट असू शकते, ऑर्गन असू शकते, कोलन असू शकते लेफ्ट साईडला, राईट साईडला सिकम असू शकते, नेहमी ब्लॅडर असू शकते, त्याला सिस्टोसिल म्हणतात. इनडायरेक्ट हर्निया. इनडायरेक्ट हर्नियामध्ये ही सॅक येते, ही पेरिटोनियल सॅक असते, याच्यातले कंटेंट्स आपण आतमध्ये पोटात ढकलून देतो आणि हा पाऊच लाईक स्ट्रक्चर असते हा कट करतो, कारण हा जास्तीचा भाग आहे. सॅक जी असते ती पिशवी जास्तीची आलेली असते, कंटेंट्स आपण आतमध्ये ढकलून देतो. परंतु डायरेक्ट हर्नियामध्ये जे कंटेंट्स येतात मे बी एनी ऑर्गन. म्हणून आपल्याला हर्निया डायरेक्ट आहे की इनडायरेक्ट आहे हे आधीच क्लिनिकली ठरवावं. त्याच्यासाठी रिंग ऑक्लुजन टेस्ट अँड इन्व्हेजिनेशन टेस्ट. इन्व्हेट करणे म्हणजे एखाद्या ठिकाणी घुसणे, इन्व्हेट करणे म्हणजे, आणि ऑक्लूड करणे म्हणजे बंद करणे. दोन टेस्टचं नाव लक्षात. इन्व्हेट मीन्स फिंगर इन्व्हेट फ्रॉम वेअर, सुपरफिशियल इन्व्हायनल रिंगमध्ये जाण्यासाठी रूट ऑफ द स्क्रोटम. रूट ऑफ द स्क्रोटममध्ये हे फिंगर टाकल्यानंतर ट्युबरकलच्या मिडियल लॅटरल टू ट्युबरकल 4 सेंटीमीटर असते, हे बोट आपलं तेवढं असते. जर रूट फ्रॉम द रूट ऑफ द स्क्रोटम, समजा हे रूट ऑफ द स्क्रोटम आहे, याच्यामध्ये जर फिंगर टाकलं तर ही रिंग आपल्याला पाल्पेट. दॅट इज द सुपरफिशियल इन्व्हायनल, दॅट इज कॉल्ड रिंग इन्व्हेजिनेशन टेस्ट. इन्व्हेट केली आपण फ्रॉम द रूट ऑफ द स्क्रोटम, एक फिंगर आपण इन्व्हेट केली. इन्व्हेट केल्यानंतर जर पेशंटला सांगितलं कफ करायला, कफ केल्यानंतर जर कंटेंट्स इथून येत असतील तर त्या कंटेंटचे थ्रिल कुठे लागतील, कुठे लागतील, टिपला. जर मागून येत असेल तर पल्प. जर ह्या इनडायरेक्ट या कॅनलमधून येणारे कंटेंट असतील इथं जर तुम्हाला कफ इम्पल्स लागले तर दॅट इज इनडायरेक्ट हर्निया. अँड इफ feel at the pulp of the finger, then it is direct. म्हणजे ring invagination test, how you will define the ring invagination test, positive or negative? No, you have to describe the test when you invade the finger in superficial inguinal ring through root of the penis.
and ask the patient to cough. If impulse feel at the tip of the finger, then it is indirect hernia. If the palpate नाही म्हणायचं, feel at the pulp of the finger, then it is direct hernia. हे झालं. आता पेशंटला शुद्ध मराठी सांगते. पेशंटला लाईंग डाऊन पोझिशनमध्ये झोपवल्यानंतर पेशंटची मान अपोजिट डायरेक्शनला वळवायची अँड पेशंटला पाल्पेट करत असताना फिंगर जे आहे ते सुपरफिशियल इन्व्हायरल रिंगमध्ये फ्रॉम द बॉटम ऑर फ्रॉम द नेक ऑर फ्रॉम द रूट ऑफ द स्क्रोटमच्या ठिकाणी सुपरफिशियल इन्व्हायरल रिंगमध्ये आपलं फिंगर टाकायचं. फिंगर याचं परफेक्ट खालच्या दिशेने असलं पाहिजे. टिप टुवर्ड द डायरेक्शन ऑफ इन्व्हायरल कॅनाल असं त्याचं आपण फिंगर आतमध्ये इन्व्हेट करायला पाहिजे. देन आज द पेशंट टू कफ. पेशंटला खोकलायला सांगायचं. पेशंटनी खोकल्यानंतर जर त्याचे कफ इम्पल्स जे आहेत ते जर आपल्या टीपला फील होत असेल तर इट इज इन्व्हायरल हर्निया, तो इनडायरेक्ट हर्निया. आणि पल्पला जर फील होत असतील तर दॅट इज डायरेक्ट. ही झाली रिंग इमॅजिनेशन. देन रिंग ऑक्लुजन टेस्ट. ऑक्लूड करणे म्हणजे बंद करणे. तर याच्यामध्ये कोणती रिंग ऑक्लूड करतात? ही रिंग. कारण हर्निया डायरेक्ट हर्निया इथून येते म्हणून डायरेक्ट हर्नियाशी आपल्याला काही देणं नाही. आपल्याला इनडायरेक्ट हर्निया डायरेक्ट हर्निया दोन्ही डिफरन्शिएट करायचे म्हणून दोन्ही. तर ही पूर्ण कंटेंट्स रिड्यूस करायचे. हर्निया जो तुम्हाला दिसत असेल रिड्यूस होत नसेल तो मॅन्युअली रिड्यूस करायचा आणि ह्या रिंगवर थंब ठेवायचा. थंब ठेवलं की रिंग बंद होते. रिंग ऑक्लुजन टेस्ट. ऑक्लूड द रिंग. बंद करतो आपण ती रिंग आणि आज द पेशंट टू कम. इनडायरेक्ट हर्निया कुठे देतो? जर आपण ती रिंग बंद केली तर तो येईल का? नाही. इफ हर्निया नॉट seen, then it is a indirect hernia. If hernia seen, then it is direct hernia. That is called ring occlusion test. समजलं? बंद करायची ती रिंग रिड्यूस करून. रिड्यूस केल्यानंतर बंद केल्यानंतर जर इनडायरेक्ट हर्निया असेल कप केल्यानंतर दिसणार. डायरेक्ट हर्निया असेल तर तो दिसेल कारण त्याचा मार्ग मोकळा आहे. इनडायरेक्ट हर्नियाचा मार्ग आपण बंद केलेला आहे. म्हणून इन रिंग ऑक्लुजन टेस्ट आज द पेशंट टू कफ. इफ हर्निया ऑकर्स then it is direct hernia. If hernia not occurs, it is indirect. समजलं? काही समजलं नाही याच्यामध्ये? नसेल समजलं तर विचार. In case of child, how you will find the cough impulse? Crying. पर्कशन करायचं, ऑस्कल्टेशन करायचं. पर्कशनमध्ये आपल्याला डल आहे की रेझोनंट आहे हे पाहायचं असते. हर्निया जर आपण पर्कशन केलं, जर हर्नियामध्ये इंटेस्टाईन आलेले असेल तर इट इज रेझोनंट ऑन पर्कशन. मोमेंटम असेल तर डल ऑन पर्कशन. Then auscultation, this does not give much diagnostic clue. याच्यामध्ये काही इतकं फक्त ऑब्स्ट्रक्शन जर झालेलं असेल तर ॲब्डोमेन विल बी सायलेंट आफ्टर ऑस्कल्टेशन. देन एक्झामिनेशन ऑफ टेस्टीज, स्पर्मॅटिक कॉर्ड हे महत्त्वाचं आहे. देन आपल्याला पाहायचं आहे डिफरन्शियल डायग्नोसिस. आता त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हायरल हर्नियामध्ये ॲनाटॉमिकल टाईप्स, देन क्लिनिकल टाईप्स, ह्या 2 टाईप्स बघायचे. ते नेक्स्ट पिरियडला पाहू. आणि लास्टली आपल्याला पाहायचं आहे फ्युमोरल हर्निया, एपिगॅस्ट्रिक हर्निया, फ्युमोरल हर्निया, अम्बेलिकल हर्निया. दीज आर द अनदर टाईप्स ऑफ हर्निया. ते पाहायचे. चला श्लोक सांगा फटाफट.